नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2021 मधील 1 जानेवारीपासून ते डिसेंबर महिन्यापर्यंतच्या सर्व ज्या काही संकीर्ण घडामोडी असतील त्या सर्व संकीर्ण घडामोडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। हा आपला पार्ट पहिला आहे, म्हणजे भाग पहिला आहे। यानंतर याचा अजून एक दुसरा भाग येईल। आपण 2 भाग करतोय। प्रत्येक भागामध्ये 100 प्रश्न आपण घेणार आहोत, कारण की व्हिडिओ खूप मोठा जर झाला तर प्रत्येकाकडे तेवढा वेळ नसतो बघण्यासाठी। आपण त्यामुळे 2 व्हिडिओ बनवत आहोत। तर आपला जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, कोणाच्या हस्ते नॅशनल पोलीस K9 जर्नलच्या उद्घाटन अंकाचं प्रकाशन झालं? प्रश्न काय आहे? कोणाच्या हस्ते नॅशनल पोलीस K9 जर्नलच्या उद्घाटन अंकाचं प्रकाशन झालेलं आहे, असा प्रश्न आहे। तर उत्तर काय असेल मग? अमित शहा। उत्तर काय आहे? अमित शहा यांच्या हस्ते या नॅशनल पोलीस K9 जर्नलचं उद्घाटन झालेलं आहे। हा त्याचा पहिला अंक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सरकारनं तामिळ अकादमीची स्थापना केली? प्रश्न काय आहे? कोणत्या सरकारनं तामिळ अकादमीची स्थापना केलेली आहे? तर उत्तर काय आहे? दिल्ली सरकारनं काय केलेली आहे? तामिळ अकादमीची स्थापना केलेली आहे। आपण प्रश्न आल्याच्या नंतर पर्यायामध्ये जर आपल्याला तामिळनाडू जर दिलेला असेल तर आपण त्या ठिकाणी चुकण्याची शक्यता भरपूर आहे। त्यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। जर परीक्षेला विचारला गेलाच तर आपल्याला उत्तर माहीत असायला पाहिजे की दिल्लीनं ही स्थापना केलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणाहून भारताच्या 40व्या अंटार्क्टिका वैज्ञानिक मोहिमेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला? प्रश्न काय आहे? कोणत्या ठिकाणाहून भारताच्या 40व्या अंटार्क्टिका वैज्ञानिक मोहिमेला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे मार्मुगोवा बंदर, गोवा या ठिकाणाहून भारताची 40वी अंटार्क्टिका मोहीम सुरू झालेली आहे। पुढचा प्रश्न आहे, 450 किलोमीटरच्या कोची मंगळूर नैसर्गिक गॅस पाईपलाईनचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? प्रश्न काय आहे? 450 किलोमीटर असणारी कोची ते मंगळूरची जी काही गॅस पाईपलाईन आहे, नैसर्गिक गॅस पाईपलाईन आहे, तिचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी तिचं उद्घाटन केलेलं आहे। नरेंद्र मोदी कोण आहेत? तर आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, FSSAIच्या नवीन धोरणानुसार तेल आणि चरबीमध्ये किती ट्रान्स फॅट्स असावे? प्रश्न काय आहे? FSSAIच्या नवीन धोरणानुसार तेल आणि चरबीमध्ये किती ट्रान्स फॅट्स असावे? तर उत्तर आहे 2% एवढे ट्रान्स फॅट्स असले पाहिजे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सतर्क नागरिक मोबाईल ॲप कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचं आहे? प्रश्न काय आहे? सतर्क नागरिक हे मोबाईल ॲप कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचं आहे? तर उत्तर काय आहे? जम्मू काश्मीरचं हे मोबाईल ॲप्लिकेशन आहे। आपल्याला लक्षात ठेवायचं, जम्मू काश्मीरशी संबंधित असणारं मोबाईल ॲप्लिकेशन म्हणजे सतर्क नागरिक। पुढचा प्रश्न आहे, 51व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया म्हणजेच IFFI कोणता देश कंट्री इन फोकस म्हणून घोषित करण्यात आला होता? प्रश्न काय आहे? 51व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कोणता देश कंट्री इन फोकस म्हणजे कोणता देश हा फोकस कंट्री होता? तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर माहीत असायला पाहिजे। तर उत्तर आहे बांगलादेश। हा देश जो आहे या वर्षीच्या 51व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काय होता? फोकस कंट्री होता, म्हणजे त्याच्यावरती फोकस तो देश त्या ठिकाणी महत्त्वाचा मानला जातो त्या सोहळ्यासाठी। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया, सर्वात जुनी जिवंत ऑलिम्पिक चॅम्पियन कोण ठरलेली आहे? काय प्रश्न आहे की सर्वात जुनी जिवंत ऑलिम्पिक चॅम्पियन कोण आहे? म्हणजे ही जी ॲग्नेस कॅलिटी आहेत, ह्या काय आहेत? अजूनही जिवंत आहेत, ज्या की सगळ्यात वयस्कर ऑलिम्पिक चॅम्पियनपैकी एक आहेत आणि यांच्या एवढं वय अजून कोणत्या ऑलिम्पिक चॅम्पियनचं नाही आहे, म्हणून ह्या काय सर्वात जुन्या जिवंत ऑलिम्पिक चॅम्पियन आहेत ॲग्नेस कॅलिटी। पुढचा प्रश्न आहे, नुब्रा खोऱ्यामध्ये पहिला बर्फ चढण्याचा उत्सव साजरा करण्यात आला, हे खोरं कोठं आहे? प्रश्न काय आहे? नुब्रा खोऱ्यात पहिला बर्फ चढण्याचा उत्सव साजरा केलेला आहे आणि मग हे नुब्रा खोरे कोणत्या राज्यात आहे किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे, असा आपल्याला प्रश्न आहे। तर उत्तर आहे ते लेह या ठिकाणी आहे, जे की जम्मू काश्मीरमध्ये आहे। नाही, लेह हे लडाखमध्ये आहे, सॉरी, जम्मू काश्मीरमध्ये नाही तर लडाखमध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे, 51व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कोणाचे 5 अभिजात चित्रपट प्रदर्शित करून त्यांच्या कार्याचा गौरव केला गेला? प्रश्न काय आहे? 51व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणाचे 5 चित्रपट प्रदर्शित करून त्यांच्या कार्याचा गौरव केला गेला?
तर उत्तर आहे सत्यजित रे यांच्या कार्याचा गौरव केला आहे त्यांचे 5 चित्रपट प्रदर्शित करून. आणि याच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सत्यजित रे यांच्या नावाने एक जीवन गौरव पुरस्कार देखील सुरू करण्यात आलेला आहे. आणि याच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा फोकस कंट्री कोण होता, तर बांगलादेश फोकस कंट्री होता. पुढचा प्रश्न पाहूया. कोणी भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित ड्रायव्हरलेस मेट्रो कारचं अनावरण केलेलं आहे. प्रश्न काय आहे, भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित ड्रायव्हरलेस मेट्रो कारचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे, तर उत्तर आहे राजनाथ सिंह यांनी भारताच्या पहिल्या स्वदेशी विकसित ड्रायव्हरलेस मेट्रो कारचं अनावरण केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिलं कोविड-19 लस प्राप्तकर्ते कोण आहेत. प्रश्न काय, भारतातील पहिले कोविड-19 लस प्राप्तकर्ते कोण आहेत, म्हणजे कोणाला पहिल्यांदा भारतामध्ये कोविड-19ची लस देण्यात आली असा प्रश्न आहे. तर उत्तर आहे मनीष कुमार यांना ही कोविड-19ची पहिली लस देण्यात आली होती. पुढचा प्रश्न घेऊया. सोमनाथ मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. प्रश्न काय आहे, सोमनाथ मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नियुक्ती सोमनाथ मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न घेऊया. भारतातील पहिले कामगार चळवळ संग्रहालय कोणत्या राज्यामध्ये उभारलं जाणार आहे. प्रश्न काय आहे, भारतातील पहिलं कामगार चळवळ संग्रहालय कोणत्या राज्यामध्ये उभारलं जाणार आहे, तर भारतातलं पहिलं जे कामगार चळवळीचं संग्रहालय आहे ते केरळमध्ये उभारलं जाणार आहे. म्हणून उत्तर लक्षात ठेवायचं, केरळमध्ये भारतातलं पहिलं कामगार चळवळ संग्रहालय उभारले जाईल. पुढचा प्रश्न घेऊया. प्रजासत्ताक दिन परेडमध्ये भाग घेणारी पहिली महिला फायटर पायलट कोण आहे. प्रश्न काय आहे, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणारी पहिली महिला फायटर पायलट कोण ठरलेली आहे, तर उत्तर आहे भावना कंठ. ही जी आहे ती प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणारी पहिली महिला फायटर पायलट आहे. महिला फायटर पायलट लक्षात ठेवायचं कोण, भावना कंठ. प्रश्न परीक्षेला येण्यासारखे आहेत, एकही प्रश्न दुर्लक्षित करू नका, कारण की प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. या प्रश्नाकडे दुर्लक्ष कराल तर एखाद्या मार्काला तुम्ही मुकू शकाल, कारण की 10 प्रश्न असतात आयोगाच्या परीक्षेमध्ये. त्या 10 पैकी पूर्व परीक्षेला 15 असतात आणि मुख्य परीक्षेला 10 असतात. तर आता येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे तुम्ही दुर्लक्ष करू नका. व्यवस्थित प्रश्न लक्ष द्या आणि व्हिडिओ पूर्णतः पहा. तर पुढचा प्रश्न पाहूया आपण. JSW स्पोर्ट्सने व्यावसायिक हितसंबंधासाठी कोणत्या क्रिकेटपटूला करारबद्ध केलेला आहे. प्रश्न काय आहे, JSW स्पोर्ट्सने व्यावसायिक हितसंबंधासाठी कोणत्या क्रिकेटपटूला करारबद्ध केलेला आहे, तर उत्तर आहे ऋषभ पंत या क्रिकेटपटूला. म्हणजे भारताचा जो ऋषभ पंत विकेटकीपर आहे त्याला JSW स्पोर्ट्सने काय केलं आहे, करारबद्ध केलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. कोणत्या पॅसेंजर ट्रेनचे नाव बदलून नेताजी एक्सप्रेस असं करण्यात आलेलं आहे. प्रश्न काय आहे, कोणत्या पॅसेंजर ट्रेनचं नाव बदलून नेताजी एक्सप्रेस असं करण्यात आलेलं आहे, तर उत्तर आहे हावडा कालका या पॅसेंजर ट्रेनचं नाव बदलून आता नेताजी एक्सप्रेस असं ठेवण्यात आलेलं आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, पाठच करून ठेवायचा. असे प्रश्न परीक्षेला कुठे ना कुठे विचारले जातातच. पुढचा प्रश्न घेऊया. कोणत्या राज्यामध्ये भारतातील सर्वात लांब रोड आर्क ब्रिजचे उद्घाटन करण्यात आलं. प्रश्न काय आहे, कोणत्या राज्यात भारतातील सर्वात लांब रोड आर्क ब्रिजचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे, तर उत्तर काय आहे, मेघालय राज्यामध्ये हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. निवडणूक आयोगाने कोणते डिजिटल मतदार ओळखपत्र सादर केलेलं आहे. प्रश्न काय आहे, निवडणूक आयोगानं कोणतं डिजिटल मतदार ओळखपत्र सादर केलेलं आहे, तर उत्तर आहे ई-पिक नावाचं डिजिटल मतदार ओळखपत्र निवडणूक आयोगानं सादर केलेलं आहे. कोणत्या नावाचं, ई-पिक नावाचं. पुढचा प्रश्न घेऊया. कोणी राष्ट्रीय सागरी कासव कृती आराखडा जारी केला. प्रश्न काय आहे, कोणी राष्ट्रीय सागरी कासव कृती आराखडा जारी केलेला आहे, तर उत्तर आहे प्रकाश जावडेकर यांनी हा राष्ट्रीय सागरी कासव कृती आराखडा जाहीर केलेला आहे किंवा जारी केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हैदराबाद या ठिकाणी भारतातील पहिली 5G सेवा कोणी सुरू केलेली आहे. प्रश्न काय, हैदराबाद या ठिकाणी भारतातील पहिली 5G सेवा कोणी किंवा कोणत्या कंपनीने सुरू केलेली आहे, तर उत्तर आहे एअरटेलने ही 5G सेवा सुरू केलेली आहे. कोणत्या ठिकाणी, तर हैदराबाद या ठिकाणी. इथे रिलायन्स जिओ आणि एअरटेलमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, एअरटेलनेच सुरू केली आहे. पहिली भारतातील 5G सेवा म्हणजे एअरटेलनं सुरू केली, हे लक्षात ठेवायचं. इथे जिओशी कन्फ्यूज होऊ नका, कारण की जिओचं नेटवर्क भरपूर वाढलेलं असल्यामुळे आपण त्या ठिकाणी कॉमन सेन्सनं उत्तर द्यायला पाहतो, पण तसं नाही आहे, उत्तर एअरटेल आहे. पुढचा प्रश्न घेऊया. UN वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनने कोणते वर्ष रेकॉर्डवरील सर्वात वाईट वर्ष म्हणून पुष्टी केलेली आहे. काय प्रश्न आहे, UN वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनने
कोणतं वर्ष त्यांच्या रेकॉर्डवरील सर्वात वाईट वर्ष म्हणजे खराब वर्ष म्हणून पुष्टी केलेली आहे? तर उत्तर आहे 2020 हे वर्ष सर्वात खराब वर्ष म्हणून त्यांनी पुष्टी केलेली आहे. कारण काय होतं? कोरोनामुळे हे वर्ष खराब राहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिलं वेटलँड संरक्षण आणि व्यवस्थापन केंद्र कोठे सुरू करण्यात आलेलं आहे? प्रश्न काय आहे? भारतातील पहिलं वेटलँड आणि संरक्षण आणि व्यवस्थापन केंद्र कोठे सुरू करण्यात आलेलं आहे? तर उत्तर आहे चेन्नई या ठिकाणी ते सुरू करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शिक्षण मंत्रालयाने एशियन इंडियन हॅकॅथॉन 2021 लॉन्च केलेलं आहे? काय कोणत्या मंत्रालयाने एशियन इंडियन हॅकॅथॉन 2021 लॉन्च केले? तर उत्तर आहे शिक्षण मंत्रालयाने एशियन इंडिया हॅकॅथॉन लॉन्च केलेलं आहे. कोणत्या मंत्रालयाने? शिक्षण मंत्रालयाने. पुढचा प्रश्न घेऊया, 2020चा ऑक्सफर्ड हिंदी शब्द कोणता आहे? प्रश्न काय आहे? 2020 सालाचा ऑक्सफर्ड डिक्शनरीचा हिंदी शब्द कोणता आहे? तर तो आहे आत्मनिर्भरता. हा शब्द जो आहे तो 2020 सालासाठी ऑक्सफर्डने निवडलेला आहे त्यांचा हिंदी शब्द म्हणून. कोणता शब्द? आत्मनिर्भरता. 2020चा ऑक्सफर्ड हिंदी शब्द. पुढचा प्रश्न घेऊया, भारतातील पहिलं ॲम्प्युटी क्लिनिक कोणत्या शहरामध्ये सुरू झालेलं आहे? प्रश्न काय आहे? भारतातील पहिलं ॲम्प्युटी क्लिनिक कोणत्या शहरात सुरू झालेलं आहे? तर उत्तर आहे चंदीगडमध्ये भारतातलं पहिलं ॲम्प्युटी क्लिनिक सुरू झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात तरुण महिला पायलट कोण ठरली आहे? प्रश्न काय? भारतातील सर्वात तरुण महिला पायलट कोण ठरलेली आहे? तर उत्तर आहे आयशा अजीज. ही 25व्या वर्षी भारतातील सर्वात तरुण महिला पायलट ठरलेली आहे. ती 25व्या वर्षी काय झालेली आहे? पायलट झालेली आहे. पुढचा प्रश्न घेऊया, कोणत्या कंपनीने जगातील पहिलं कार्बन न्यूट्रल तेल युनायटेड स्टेट्समधून मिळवलेलं आहे किंवा आयात केलेलं आहे? प्रश्न काय आहे? अशी कोणती कंपनी आहे की जिनं जगातील जगात पहिल्यांदा कार्बन न्यूट्रल तेल आयात केलेलं आहे आणि ते युनायटेड स्टेट्समधून त्यांनी ते मिळवलेलं आहे किंवा त्या देशातून त्यांनी आयात केलेलं आहे? तर ते आहे रिलायन्सने ते तिथून आणलेलं आहे किंवा तिथे ते शोधलेलं आहे. अशा पद्धतीने आपण त्याला लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या कंपनीनं? तर रिलायन्सने. पुढचा प्रश्न घेऊया, कोरोनामुक्त होणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? प्रश्न काय आहे? कोरोनामुक्त होणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर उत्तर आहे अंदमान आणि निकोबार. हा प्रदेश पहिल्यांदा म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे जो की पहिल्यांदा कोरोनामुक्त झाला होता, अंदमान आणि निकोबार. पुढचा प्रश्न आहे, अरविंद केजरीवाल यांनी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली? प्रश्न काय आहे? अरविंद केजरीवाल यांनी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणती मोहीम सुरू केलेली आहे? तर उत्तर आहे स्विच दिल्ली नावाची मोहीम अरविंद केजरीवाल यांनी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणी जनरल के.एस. थिमय्या यांना समर्पित संग्रहालयाचं उद्घाटन केलं? काय प्रश्न आहे? तर कोणी जनरल के.एस. थिमय्या यांना समर्पित असणाऱ्या संग्रहालयाचं उद्घाटन केलेलं आहे? तर उत्तर आहे आपल्या भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या संग्रहालयाचं उद्घाटन केलेलं आहे. ते कोणाला समर्पित आहे? तर जनरल के.एस. थिमय्या यांना. पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय लष्कराने कोणत्या ठिकाणी 100 फूट उंच राष्ट्रध्वजाची पायाभरणी केलेली आहे? प्रश्न काय आहे? भारतीय लष्कराने कोणत्या ठिकाणी 100 फूट उंच राष्ट्रध्वजाची पायाभरणी केली आहे? म्हणजे 100 फूट उंचावरती भारताचा राष्ट्रध्वज फडकावलेला आहे. तर उत्तर आहे गुलमर्ग या ठिकाणी हे विक्रम केलेला आहे किंवा या ठिकाणी हा राष्ट्रध्वज आपला फडकवण्यात आला आहे जो की 100 फूट उंच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, झिरो कोविड बाय फेब्रुवारी 2008. प्रश्न काय आहे? झिरो कोविड बाय फेब्रुवारी 28 म्हणजे फेब्रुवारीच्या 28 तारखेपर्यंत कोविडचं जे काही संक्रमण आहे ते झिरो म्हणजे शून्य करणं ही जी मोहीम आहे ती कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची आहे असा प्रश्न आहे. म्हणजे झिरो कोविड बाय फेब्रुवारी 28. तर उत्तर आहे पदुच्चेरीची ती मोहीम आहे. पदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाची ही मोहीम आहे झिरो कोविड बाय फेब 28. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यामध्ये 11व्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं? प्रश्न काय आहे? कोणत्या राज्यात 11व्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं? तर उत्तर आहे पश्चिम बंगालमध्ये 11व्या संस्कृती महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. पुढचा प्रश्न पाहूया, जम्मू आणि काश्मीरच्या चिनाब खोऱ्यामध्ये कोणता सण साजरा केला जातो? प्रश्न काय आहे? जम्मू आणि काश्मीरच्या चिनाब खोऱ्यात कोणता सण साजरा केला जातो? तर उत्तर आहे कांचोत नावाचा सण आहे तो जम्मू काश्मीरच्या चिनाब खोऱ्यामध्ये साजरा केला जातो. कोणत्या नावाचा? कांचोत नावाचा. पुढचा प्रश्न घेऊया, भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोशाची 3री आवृत्ती कोणी प्रकाशित केली? प्रश्न काय आहे? भारतीय सांकेतिक भाषेच्या
शब्दकोशाची तिसरी आवृत्ती कोणी प्रकाशित केलेली आहे? तर उत्तर आहे थावरचंद गेहलोत यांनी ही आवृत्ती प्रकाशित केलेली आहे. पुढचा प्रश्न घेऊया. अटलांटिक महासागर पार करणारी सर्वात तरुण महिला कोण ठरली आहे? प्रश्न काय आहे? अटलांटिक महासागर पार करणारी सर्वात तरुण महिला कोण ठरलेली आहे? तर उत्तर आहे यूकेची जॅस्मिन हॅरिसन जी आहे तिने अटलांटिक महासागर पार करण्याचा विक्रम केला आहे आणि ती जगातील सर्वात तरुण महिला ठरलेली आहे. कोण? यूकेची जॅस्मिन हॅरिसन. पुढचा प्रश्न घेऊया. कार्बन वॉच मोबाईल ॲप लॉन्च करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता? प्रश्न काय आहे? कार्बन वॉच मोबाईल ॲप लॉन्च करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता? तर उत्तर आहे चंदीगड. चंदीगडने हे कार्बन वॉच नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे. 2021च्या आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? प्रश्न काय आहे? 2021च्या आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर उत्तर आहे ऋषिकेश या ठिकाणी 2021च्या आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे. कोणी सुगम्य भारत ॲप लॉन्च केलेलं आहे? प्रश्न काय आहे? कोणी सुगम्य भारत नावाचं ॲप लॉन्च केलेलं आहे? तर उत्तर आहे थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते ते लॉन्च करण्यात आलेलं आहे. थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते सुगम भारत ॲप लॉन्च केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे. इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स असलेला पहिला क्रिकेटर कोण ठरलेला आहे? प्रश्न काय आहे? इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स असलेला पहिला क्रिकेटर कोण? तर उत्तर आहे आपल्या भारताचा विराट कोहली. विराट कोहली हा इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स असलेला पहिला क्रिकेटर बनलेला आहे. पुढचा प्रश्न आहे. भारताने कोणत्या दिवशी चाबहार दिन साजरा केला? प्रश्न काय आहे? भारतानं कोणत्या दिवशी चाबहार दिन साजरा केलेला आहे? तर उत्तर आहे 4 मार्च या दिवशी भारतानं चाबहार दिन साजरा केलेला आहे. किती? 4 मार्चला. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या देशाच्या रेल्वेने मोबाईल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन सिस्टम स्थापित केली आहे? प्रश्न काय आहे? कोणत्या देशाच्या रेल्वेने मोबाईल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन सिस्टम स्थापित केलेली आहे? तर ती आपल्या भारताच्या रेल्वेने स्थापित केली आहे. मग उत्तर काय आहे? भारतीय रेल्वे. पुढचा प्रश्न घेऊया. कोणत्या सरकारने 69,000 कोटी रुपयांचा देशभक्ती अर्थसंकल्प सादर केला? प्रश्न काय आहे? कोणत्या सरकारनं 69,000 कोटी रुपयांचा देशभक्ती अर्थसंकल्प सादर केलेला आहे? तर उत्तर आहे दिल्ली सरकारनं तो अर्थसंकल्प सादर केलेला आहे. कोणत्या नावाचा? तर देशभक्ती या नावाने दिल्ली सरकारनं अर्थसंकल्प सादर केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कोणाला बॅटन ऑफ ऑनर हा सन्मान दिलेला आहे? प्रश्न काय आहे? राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कोणाला बॅटन ऑफ ऑनर नावाचा सन्मान दिलेला आहे? तर उत्तर आहे किरण बेदी यांना तो सन्मान देण्यात आलेला आहे. किरण बेदी कोण होत्या? तर भारतातल्या पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. WEF यंग ग्लोबल लीडरच्या यादीमध्ये कोणती भारतीय महिला सामील झाली आहे? प्रश्न काय आहे? WEF यंग ग्लोबल लीडरच्या यादीत कोणती भारतीय महिला सामील झालेली आहे? तर उत्तर आहे दीपिका पदुकोणचा समावेश त्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. उत्तर काय आहे? दीपिका पदुकोण. कोणत्या यादीमध्ये? WEFच्या यंग ग्लोबल लीडरच्या यादीत. पुढचा प्रश्न पाहूया. देशातील एक राष्ट्र एक रेशन कार्ड प्रणाली सुलभ करण्यासाठी सरकारने कोणते मोबाईल ॲप लॉन्च केलं आहे? प्रश्न काय आहे? देशातील एक राष्ट्र एक रेशन कार्ड प्रणाली सुलभ करण्यासाठी सरकारनं कोणतं मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे? तर उत्तर आहे मेरा राशन नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन सरकारने लॉन्च केलेलं आहे. कशासाठी? तर एक राष्ट्र एक रेशन कार्ड प्रणाली सुलभ करण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे. WEFने कोणत्या भारतीय कंपनीला ग्लोबल लाईट हाऊस नेटवर्क म्हणून सन्मानित केलेलं आहे? प्रश्न काय आहे? WEFने कोणत्या भारतीय कंपनीला ग्लोबल लाईट हाऊस नेटवर्क म्हणून सन्मानित केलेलं आहे? तर उत्तर आहे रिन्यू पॉवर या कंपनीला ग्लोबल लाईट हाऊस नेटवर्क म्हणून सन्मानित करण्यात आलेलं आहे. कोणातर्फे? तर WEF तर्फे. आणि ही रिन्यू पॉवर कोणत्या देशाची कंपनी आहे? तर आपल्या भारताची ही कंपनी आहे. पुढचा प्रश्न आहे. नवी दिल्लीमध्ये शहीद भगतसिंग स्मारकाचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? प्रश्न काय आहे? नवी दिल्लीत शहीद भगतसिंग स्मारकाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? तर ते रमेश पोखरियाल यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. कोणाचं स्मारक आहे ते? तर आपल्या भारताचे शहीद भगतसिंग यांचं ते स्मारक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. टेंडरिंग पोर्टल प्रणित नावाचं जे काय पोर्टल आहे त्याच्याशी संबंधित कोण आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर प्रणित हे जे पोर्टल आहे ते पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचं आहे. मग उत्तर काय आहे? तर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. कोणतं पोर्टल आहे ते? प्रणित. प्रणित पोर्टल म्हणलं की पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लक्षात ठेवायचं.
पुढचा प्रश्न पाहूया. कोणी कोरनेट ग्लोबल अकॅडमिक चॅलेंज 6 जिंकलेले आहे? प्रश्न काय आहे? कोणी कोरनेट ग्लोबल अकॅडमिक चॅलेंज 6.0 जिंकलेलं आहे? तर ते IIT खरगपूरने जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. कोणत्या ठिकाणी आनंदम द सेंटर फॉर हॅपीनेस सुरू करण्यात आलेलं आहे? प्रश्न काय आहे? कोणत्या ठिकाणी आनंदम द सेंटर फॉर हॅपीनेस सुरू करण्यात आलेलं आहे? तर ते IIM जम्मू या ठिकाणी ते सुरू करण्यात आलेलं आहे. पहिलं पूर्णपणे विद्युतीकृत भारतीय रेल्वे झोन कोणतं आहे? काय प्रश्न आहे? पहिले पूर्णपणे विद्युतीकृत भारतीय रेल्वे झोन कोणतं आहे? तर उत्तर आहे पश्चिम बंगाल. हे पहिलं पूर्णपणे विद्युतीकृत झालेलं भारतीय रेल्वे झोन आहे. कोणतं? पश्चिम मध्य रेल्वे. कोणतं रेल्वे झोन आहे? पश्चिम मध्य रेल्वे हे पूर्णपणे विद्युतीकृत झालेलं रेल्वे झोन आहे. पुढचा प्रश्न घेऊया. कोणता भारतीय औपचारिकपणे WWE हॉल ऑफ फेम 2021 मध्ये सामील झाला? प्रश्न काय आहे? कोणता भारतीय आहे की जो WWEच्या हॉल ऑफ फेममध्ये सामील झालेला आहे किंवा त्याला समाविष्ट करण्यात आलेलं आहे? तर तो आपल्या भारताचा द ग्रेट खली आहे. याला काय केलं आहे? WWEच्या हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. कोणाला? द ग्रेट खलीला. पुढचा प्रश्न घेऊया. भारताने दहशतवाद विरोधी इव्हेंट ट्रस्ट फंडमध्ये किती डॉलरचे योगदान दिलं आहे? प्रश्न काय आहे? भारतानं दहशतवाद विरोधी इव्हेंट ट्रस्ट फंडमध्ये किती डॉलरचं योगदान दिलेलं आहे? तर उत्तर आहे $5 लाख योगदान भारतानं दिलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. जगातील पहिले मायक्रोसेन्सर आधारित एक्सप्लोजिव्ह ट्रेस डिटेक्टर कोणतं? प्रश्न काय आहे? जगातील पहिलं मायक्रोसेन्सरवर आधारित एक्सप्लोजिव्ह ट्रेस डिटेक्टर कोणतं आहे? तर उत्तर आहे नॅनो स्निफर नावाचं काय आहे ते एक्सप्लोजिव्ह ट्रेस डिटेक्टर आहे. जगातलं पहिलं आहे ते. पुढचा प्रश्न घेऊया. पुरातत्व शास्त्रज्ञांनी शोधलेलं लॉस्ट गोल्डन सिटी ऑफ लक्सर कोणत्या देशामध्ये आहे? प्रश्न काय आहे? पुरातत्व शास्त्रज्ञांनी शोधलेले लॉस्ट गोल्डन सिटी ऑफ लक्सर कोणत्या देशात आहे? तर उत्तर आहे इजिप्तमध्ये ते आहे. पुढचा प्रश्न घेऊया. नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्टचे ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन पोर्टल कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेलं आहे? प्रश्न काय आहे? नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्टचे ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन पोर्टल कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेलं आहे? तर उत्तर आहे कायदा व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते ते लॉन्च करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे. कोणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित स्पीच टेक कंपनी न्यूअन्सला प्रश्न काय आहे? कोणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पीच टेक कंपनी न्यूअन्सला $19.7 बिलियन मध्ये विकत घेतलेलं आहे? तर त्याचं उत्तर आहे मायक्रोसॉफ्टने हे कामगिरी केली आहे किंवा त्यांनी ती कंपनी विकत घेतलेली आहे. कोणती कंपनी? न्यूअन्स नावाची कंपनी आहे ती मायक्रोसॉफ्टने विकत घेतलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अन्नपूर्णा शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? प्रश्न काय आहे? अन्नपूर्णा शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे? तर उत्तर आहे प्रियंका मोहिते ही अन्नपूर्णा शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. पुढचा प्रश्न घेऊया. निर्मला सीतारामन यांनी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या 3D प्रिंटेड घराचं उद्घाटन केलेलं आहे? काय प्रश्न आहे? निर्मला सीतारामन या भारताच्या अर्थमंत्री आहेत आणि त्यांनी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या 3D प्रिंटेड घराचं उद्घाटन केलेलं आहे असा प्रश्न आहे? तर उत्तर आहे IIT मद्रास या ठिकाणी यांनी ते उद्घाटन केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन म्हणजेच BRO मध्ये ऑफिसर कमांडिंग म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? प्रश्न काय आहे? बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन म्हणजेच BRO मध्ये ऑफिसर कमांडिंग म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला कोण ठरल्या? तर उत्तर आहे वैशाली हिवसे या पहिल्या महिला आहेत ज्यांना BRO मध्ये ऑफिसर कमांडिंग म्हणून नियुक्ती दिलेली आहे. कोणाला? वैशाली हिवसे यांना. वैशाली हिवसे लक्षात ठेवायचं, वैशाली हिवसे हे नाव. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. ऑक्सिजन ऑन व्हील्स हा प्रकल्प कोणी सुरू केलेला आहे? प्रश्न काय आहे? ऑक्सिजन ऑन व्हील्स नावाचा प्रकल्प कोणी सुरू केलेला आहे? तर उत्तर आहे आनंद महिंद्रा यांनी हा ऑक्सिजन ऑन व्हील्स प्रकल्प सुरू केलेला आहे. आणि कशासाठी केला होता हा सुरू? तर कोरोनामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत होता म्हणून हे प्रकल्प सुरू करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या कंपनीने जगातील सर्वात मोठ्या विमानाची उड्डाण चाचणी पूर्ण केलेली आहे? प्रश्न काय आहे? कोणत्या कंपनीने जगातील सर्वात मोठ्या विमानाची उड्डाण चाचणी पूर्ण केलेली आहे? तर उत्तर आहे स्ट्रॅटो लॉन्च नावाची कंपनी आहे, त्यांनी ही जगातील सर्वात मोठ्या विमानाची उड्डाण चाचणी पूर्ण केली आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
जगातील सर्वात लांब पादचारी पूल कोणत्या देशात लोकांसाठी खुला करण्यात आलेला आहे? प्रश्न काय आहे? जगातील सर्वात लांब पादचारी पूल म्हणजे म्हणजे आपण पायी चालणाऱ्या लोकांसाठी जो पूल आहे तो कोणत्या देशामध्ये खुला करण्यात आला, जो की सर्वात लांब आहे जगातला? तर उत्तर आहे पोर्तुगालमध्ये तो सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, 1975 पासून भारतीय क्रिकेट संघातील पहिला पारशी कोण ठरला? प्रश्न काय आहे? 1975 पासून भारतीय क्रिकेट संघातील पहिला पारसी खेळाडू कोण ठरलेला आहे किंवा कोण आहे? तर आतापर्यंत भारतीय संघामध्ये पारसी खेळाडू नव्हता. कधीपासून? तर 1975 पासून. तो आता यावर्षी अर्झन नागवासवाला हा खेळाडू भारतीय संघामध्ये त्याला स्थान देण्यात आलेलं आहे. त्यामुळे 1975च्या नंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे की पारसी खेळाडू भारताच्या संघामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तो म्हणजे अर्झन नागवासवाला हा खेळाडू आहे. मग उत्तर काय आहे? अर्झन नागवासवाला. पुढचा प्रश्न घेऊया. अटलांटिक ओलांडून नेव्हिगेट करणारं जगातील पहिलं मानवरहित जहाज कोणतं? प्रश्न काय आहे? अटलांटिक ओलांडून नेव्हिगेट करणारं जगातील पहिलं मानवरहित जहाज विचारलेलं आहे. काय प्रश्न आहे? मानवरहित आहे ते अटलांटिक ओलांडून नेव्हिगेट करणारं जहाज. तर उत्तर आहे मेफ्लावर 400 नावाचं ते जहाज आहे, जे की अटलांटिक ओलांडून नेव्हिगेट करणारं जगातलं पहिलं मानवरहित जहाज ठरलेलं आहे, मेफ्लावर 400 नावाचं. पुढचा प्रश्न आहे, इलेक्ट्रिक मोटरसायकल ब्रँड लाईव्ह वायर कोणत्या कंपनीने लॉन्च केला आहे? प्रश्न काय आहे? इलेक्ट्रिक मोटरसायकलचा ब्रँड लाईव्ह वायर नावाचा ब्रँड आहे, तो कोणत्या कंपनीने लॉन्च केला आहे? तर उत्तर आहे हार्ली डेव्हिडसनने हा लाईव्ह वायर नावाचा ब्रँड लॉन्च केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, विमान कंपनी गो एअरचे बदललेलं नाव काय आहे? प्रश्न काय आहे? विमान कंपनी गो एअर हिचं बदललेलं नाव काय आहे? तर ते आता ते बदलून गो एअरच्या जागी गो फर्स्ट असं करण्यात आलेलं आहे. आणि ही गो फर्स्ट काय आहे? तर विमान कंपनी आहे, ती विमानसेवा देते. पहिलं नाव होतं गो एअर, आता ते गो फर्स्ट असं करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टने कोणते ॲप लॉन्च केलं आहे? प्रश्न काय आहे? नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टने कोणतं ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे? तर उत्तर आहे ऑडिओ व्हिज्युअल गाईड ॲप. काय प्रश्न उत्तर आहे? तर ऑडिओ व्हिज्युअल गाईड ॲप नावाचं ॲप्लिकेशन नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टने लॉन्च केलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. तोक्ते चक्रीवादळ देशाच्या कोणत्या किनारपट्टीवर धडकलं होतं? प्रश्न काय आहे? तोक्ते नावाचं चक्रीवादळ देशाच्या कोणत्या किनारपट्टीवरती येऊन ते धडकलं होतं, असा प्रश्न आहे. तर उत्तर आहे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरती येऊन ते धडकलं होतं. पश्चिम म्हणजे कोणीकडून? तर गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टीवरती येऊन ते धडकलेलं होतं. कोणत्या नावाचं? तोक्ते नावाचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, यास चक्रीवादळाचा फटका देशाच्या कोणत्या किनारपट्टीला बसला? मग यास नावाचं चक्रीवादळ कुणीकडून आलं भारताला? तर ते आले पूर्व किनारपट्टीवर. तर पूर्व किनारपट्टीवर कोणकोणते राज्य आहेत? मग पश्चिम बंगाल आहे, त्यानंतर आपल्याला तामिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे, ओडिसा आहे, या राज्यांच्या किनारपट्टीला याचा फटका बसला होता. कोणत्या नावाचा? तर यास नावाच्या चक्रीवादळाचा. पुढचा प्रश्न पाहूया. ऑक्सफर्ड स्टुडंट युनियनच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कोणत्या विद्यार्थिनीची निवड झाली? प्रश्न काय आहे? ऑक्सफर्ड स्टुडंट युनियनच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कोणत्या विद्यार्थिनीची निवड झालेली आहे? तर उत्तर आहे अन्वी भूतानी नावाची विद्यार्थिनी आहे, तिची ऑक्सफर्डच्या स्टुडंट युनियनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे आणि ती भारतीय वंशाची आहे. त्यामुळे प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आपल्या भारताचा व्यक्ती जर देशात जगातील कोणत्याही महत्त्वाच्या पदावरती नियुक्त होत असेल तर तो प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, आपण लक्षात ठेवायचं असतं. त्याच्या पूर्ण डिटेल तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. मी इथे तुम्हाला वन लाईनर प्रश्न सांगतो, याचा अर्थ असा नाही की एवढंच आहे. तर तुम्ही ती बातमी व्यवस्थित वाचून घेणं गरजेचं आहे, कारण की परीक्षेमध्ये प्रश्न दुसऱ्या पद्धतीने देखील विचारता येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही ते पूर्णतः व्यवस्थित करून घेत जा. मी इथे तुम्हाला वन लाईनरमध्ये देतो, कारण की शक्य नसतं सगळे डिटेल इथे व्हिडिओमध्ये टाकणं, कारण की व्हिडिओची लांबी खूप मोठी होते. आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे या प्रश्नाशी रिलेटेड. पुढचा प्रश्न घेऊया. हाँगकाँगच्या कोणत्या महिलेने एव्हरेस्टवर सर्वात जलद चढाईचा विक्रम मोडला? प्रश्न काय आहे? हाँगकाँगच्या कोणत्या महिलेने एव्हरेस्टवर सर्वात जलद चढाईचा विक्रम मोडलेला आहे? तर उत्तर आहे सांग इन हंग नावाची महिला आहे, जी की हाँगकाँग या देशाची आहे आणि तिने एव्हरेस्टवर सर्वात जलद चढाईचा विक्रम केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय ब्रॉडकास्टर्सची
सर्वोच्च संस्था इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन याचं नाव बदललेलं आहे, तर ते बदललेलं नाव काय आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर भारतीय ब्रॉडकास्टिंगची जी संस्था आहे इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन, तिचं नाव झालेलं आहे आता इंडियन ब्रॉडकास्टिंग आणि डिजिटल फाउंडेशन. इथं शब्द कोणता ॲड केला आहे, तर डिजिटल हा शब्द या ठिकाणी ॲड केला आहे. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशनचं नवीन नाव आता इंडियन ब्रॉडकास्टिंग आणि डिजिटल फाउंडेशन, म्हणजेच IBFच्या जागी आता IBDF असं करण्यात आलेलं आहे. म्हणजे इथं फक्त D एवढ्या अक्षराचा समावेश आपण शॉर्टमध्ये केलेला आहे, शॉर्ट फॉर्ममध्ये, आणि इकडे डिजिटल एक शब्द समाविष्ट करण्यात आलेला आहे, असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. कोणत्या बॉलिवूड अभिनेत्याला UAEचा गोल्डन व्हिसा मिळालेला आहे? प्रश्न काय आहे, कोणता बॉलिवूड अभिनेता आहे त्याला UAE या सरकारचा गोल्डन व्हिसा मिळालेला आहे? तर UAEचा गोल्डन व्हिसा आपल्या भारताच्या संजय दत्तला मिळालेला आहे. कोणाला मिळाला? संजय दत्तला. उत्तर आहे संजय दत्त. पुढचा प्रश्न घेऊया. कोणत्या कंपनीने जगातील पहिला नॅनो युरिया सादर केलेला आहे? प्रश्न काय आहे, कोणत्या कंपनीने जगातला पहिला नॅनो युरिया सादर केलेला आहे? तर उत्तर आहे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड, म्हणजे इफ्कोनं तो लॉन्च केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य सभेनं 30 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून घोषित केला आहे? प्रश्न काय आहे, जागतिक आरोग्य सभेनं 30 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून घोषित केलेला आहे? तर उत्तर आहे दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग दिवस म्हणून हा 30 जानेवारी घोषित करण्यात आलेला आहे. आणि त्याला शॉर्टकटमध्ये जागतिक NTD दिवस देखील म्हणतात, असं आपण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. कोणी प्रथम आशिया पॅसिफिक सायबर सुरक्षा परिषद आयोजित केली? प्रश्न काय आहे, कोणी पहिल्यांदाच आशिया पॅसिफिक सायबर सुरक्षा परिषद आयोजित केली? तर उत्तर आहे मायक्रोसॉफ्टने ही परिषद आयोजित केली होती. कशावर आधारित होती? तर ती सायबर सुरक्षेवरती आधारित होती. कोणती परिषद? आशिया पॅसिफिक सायबर सुरक्षा परिषद, आणि ही पहिलीच परिषद होती. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या विमानतळाने नेट एनर्जी न्यूट्रल दर्जा प्राप्त केला आहे? प्रश्न काय आहे, कोणत्या विमानतळाने नेट एनर्जी न्यूट्रल दर्जा प्राप्त केलेला आहे? तर उत्तर आहे बेंगळुरू विमानतळाने हा दर्जा प्राप्त केलेला आहे. उत्तर काय आहे? बेंगळुरू. पुढचा प्रश्न घेऊया. द टाइम्स 50 मोस्ट डिझायरेबल वुमन 2020 या यादीमध्ये पहिला क्रमांक कोणाला मिळाला आहे? प्रश्न काय आहे, द टाइम्स 50 मोस्ट डिझायरेबल वुमन 2020 यादीमध्ये पहिला क्रमांक कोणाला मिळाला आहे? तर उत्तर आहे रिया चक्रवर्ती, हिला हा क्रमांक मिळालेला आहे, जी की भारताची आहे. त्यामुळे प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. मागच्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण थोड्या वेळापूर्वी बोललेलो आहे की अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे, कारण की परीक्षेला विचारले जातात. पुढचा प्रश्न घेऊया. सर्व प्रौढांना लस टोचणारं भारतातील पहिलं ठरलेलं बांदीपोरामधील वेयान गाव कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील आहे? प्रश्न काय आहे की सर्व प्रौढ व्यक्तींना लस टोचणारं भारतातील पहिलं ठरलेलं बांदीपोरामधील वेयान नावाचं गाव आहे. तर हे गाव कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे? तर उत्तर आहे ते जम्मू काश्मीरमध्ये आहे. आपण प्रश्नाला असे विचारू शकत होतो ते गाव कोणतं आहे, तर ते गाव वेयान आहे असे विचारता येत होतं. पण आपण हे प्रश्न बऱ्याच वेळा तुमच्या नजरेतून गेलेले असतात. मग आपल्याला बांदीपोरा आहे, वेयान आहे, पण मग केंद्रशासित प्रदेशाकडे आपण थोडं दुर्लक्ष करतो. तर त्यामुळे केंद्रशासित प्रदेश देखील मी इथं विचारलेलं आहे. त्याचं रिझन ते आहे की वेयान गाव हे तुमच्या वाचून थोडं पाठ झालेलं असतं, पण केंद्रशासित प्रदेश आपल्याला त्याचा माहीत पाहिजे, कारण की गावाचं ॲड्रेस जर विचारला तर प्रश्न आयोगाला थोडा चेंज करून विचारायचा झाला तर तो अशा प्रकारे देखील विचारता येऊ शकतो, म्हणून आपण घेतलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. रिपोर्ट इट डोंट शेअर इट हा उपक्रम कोणी सुरू केला? प्रश्न काय आहे, रिपोर्ट इट डोंट शेअर इट हा उपक्रम कोणी सुरू केलेला आहे? तर हा फेसबुकने सुरू केलेला आहे, जो की लहान मुलांच्या जे काही अश्लीलता वगैरे गोष्टी असतात, इलिगली लहान मुलांच्यावरती त्या केल्या जातात, तर त्या गोष्टींना रिपोर्ट करून त्यांना शेअर करू नका असा हा एक उपक्रम आहे आणि तो फेसबुकने सुरू केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा कोणत्या ठिकाणी सापडला आहे? प्रश्न काय, जगातील तिसरा सगळ्यात मोठा हिरा कोठे सापडलेला आहे? तर उत्तर आहे बोत्सवाना या ठिकाणी तो हिरा सापडलेला आहे. बोत्सवाना देशामध्ये जगातला तिसरा सर्वात मोठा हिरा सापडलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणाची दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न काय आहे, कोणाची दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे कर्णम मल्लेश्वरी यांची
दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कोणत्या ना कोणत्या परीक्षेला हा 100% प्रश्न विचारला जाणारा आहे. पुढचा प्रश्न घेऊया. कोणत्या सरकारनं मुख्यमंत्री कोविड-19 परिवार आर्थिक सहायता योजना सुरू केली? प्रश्न काय आहे? कोणत्या सरकारनं मुख्यमंत्री कोविड-19 परिवार आर्थिक सहायता योजना सुरू केलेली आहे? तर उत्तर आहे दिल्ली सरकारने ही मुख्यमंत्री कोविड-19 परिवार आर्थिक सहायता योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात जुने वर्तमानपत्र मुंबई समाचारला किती वर्ष पूर्ण झाले आहेत? प्रश्न काय आहे? भारतातील सर्वात जुनं वर्तमानपत्र मुंबई समाचारला किती वर्ष पूर्ण झालेले आहेत? तर त्याला 200 वर्ष पूर्ण झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे. नवीन उडी मारणाऱ्या स्पायडर प्रजातीला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? प्रश्न काय आहे? एक स्पायडर प्रजाती सापडलेली आहे भारतामध्ये, जी की नवीन उडी म्हणजे नवीन आहे आणि ती उडी मारणारी आहे. तर तिला कोणाचं नाव देण्यात आलं आहे असा आपला प्रश्न आहे. तर त्या प्रजातीला नाव देण्यात आलेलं आहे 26/11च्या हल्ल्यामध्ये आपले तुकाराम ओंबाळे शहीद झाले होते, तर त्यांचं नाव या प्रजातीला दिलेलं आहे. त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे, महाराष्ट्रातील आहेत, 26/11च्या हल्ल्याशी संबंधित आहेत, यामुळे आपल्याला प्रश्न विचारला जाण्याचे चान्सेस आहेत यावरती. पुढचा प्रश्न घेऊया. भारत सरकारने LICच्या चेअरमनचे सेवानिवृत्तीचं वय किती वर्षापर्यंत वाढवलेलं आहे? प्रश्न काय आहे? भारत सरकारनं LICच्या चेअरमनचं सेवानिवृत्तीचं वय किती वर्षापर्यंत वाढवलेलं आहे? तर उत्तर आहे 62 वर्षापर्यंत ते वाढवलेलं आहे. 60 वर्षांवरून ते 62 वर्षावरून केलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. 52व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? प्रश्न काय आहे? 52व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर उत्तर आहे गोवा या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे. 52व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणाच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात आला आहे? प्रश्न काय आहे? 52व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणाच्या नावानं जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे सत्यजित रे यांच्या नावानं तो जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे. भारतातील पहिली UPI आधारित कॅशलेस पार्किंग कोणी सुरू केलेली आहे? प्रश्न काय आहे? भारतातील पहिली UPI वर आधारित कॅशलेस पार्किंग कोणी सुरू केलेली आहे? तर ती दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न घेऊया. भारतातील पहिले एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येणारे गोड्या पाण्यातील बोगदा मत्स्यालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे? प्रश्न काय आहे? भारतातील पहिलं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येणारं गोड्या पाण्यातील बोगदा मत्स्यालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे? तर उत्तर आहे बेंगळुरू या ठिकाणी ते सुरू करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे. नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडियाने त्याच्या संग्रहामध्ये आमिर खानचा कोणता चित्रपट जोडलेला आहे? प्रश्न काय आहे? नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडियाने त्यांच्या संग्रहात आमिर खानचा कोणता चित्रपट जोडलेला आहे? तर उत्तर आहे PK नावाचा चित्रपट होता आमिर खानचा, त्याला त्यांनी त्यांच्या संग्रहामध्ये जोडलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या ठिकाणी भारतातील पहिलं राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र सुरू होणार आहे? प्रश्न काय आहे? कोणत्या ठिकाणी भारतातील पहिलं राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र सुरू होणार आहे? तर उत्तर आहे पटना या ठिकाणी ते सुरू होणार आहे, जे की भारतातलं पहिलं राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या रेल्वे स्थानकाचं नाव बदलून बनारस असं करण्यात आलेलं आहे? प्रश्न काय आहे? कोणतं रेल्वे स्थानक आहे ज्याचं नाव बदलून बनारस असं करण्यात आलेलं आहे? तर ते रेल्वे स्थानक आहे मंडुआडीह नावाचं रेल्वे स्थानक आहे किंवा रेल्वे स्टेशन आहे, त्याचं नाव आता बनारस रेल्वे स्टेशन असं करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे. नोएडा विमानतळ आणि फिल्म सिटी दरम्यान चालणारी भारतातील पहिली पॉड टॅक्सी कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे? प्रश्न काय आहे? नोएडा विमानतळ आणि फिल्म सिटी दरम्यान चालणारी भारतातील पहिली पॉड टॅक्सी कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे? तर उत्तर आहे ती उत्तर प्रदेशमध्ये सुरू होणार आहे. जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचं बदललेलं नाव काय आहे? प्रश्न काय आहे? जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचं नुकतंच नाव बदलण्यात आलेलं आहे गेल्या वर्षीच्या, तर त्यामध्ये त्याचं नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? पहिलं जम्मू काश्मीर उच्च न्यायालय जे होतं त्याचं आता नवीन नाव काय आहे? तर ते हायकोर्ट ऑफ जम्मू अँड काश्मीर अँड लडाख असं ते नाव करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये लडाख हा शब्द ॲड करण्यात आलेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच हायकोर्ट ऑफ जम्मू अँड काश्मीर अँड लडाख असं ते केलेलं आहे. आता हे शेवटचे 2 प्रश्न पाहून घेऊया. IOC कोणत्या राज्यामध्ये भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट उभारणार आहे? प्रश्न काय आहे? IOC कोणत्या राज्यात भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट उभारणार आहे?
तर उत्तर आहे उत्तर प्रदेशमध्ये तो उभारले जाणार आहे. आणि लास्टचा प्रश्न आहे आजचा आपला शेवटचा 100वा प्रश्न. युनेस्कोने कोणत्या ठिकाणास जागतिक वारसा यादीमधून काढून टाकलेलं आहे? म्हणजे आतापर्यंत आपण युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट केले ठिकाणं खूप वेळा पाहत आलो, खूप वेळा त्याच्यावरती प्रश्नही आलेले आहेत. पण आता असा प्रश्नही येऊ शकतो की युनेस्कोने हे जे वारसास्थळ यादीतून काढून टाकलेलं आहे, जे की ज्याचं नाव आहे लिव्हरपूल, तर ह्याच्यावरती प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. कारण की आता हे घटना काढून टाकण्याची घडलेली आहे, आतापर्यंत समाविष्ट करत होतं. तर मग ह्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे की लिव्हरपूल जे आहे त्याला आता जागतिक वारसा स्थळाच्या यादीमधून काढून टाकण्यात आलेले आहे. आणि आता याचबरोबर आपले प्रश्न संपलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब तर नक्कीच करून घ्या. कारण की चॅनलचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे एक्झाममध्ये, हे मी 100% तुम्हाला गॅरंटीने सांगतो. कारण की मला एक्झामचा भरपूर अनुभव आहे, त्यामुळे मी कोणतेही प्रश्न आपल्या व्हिडिओमध्ये घेत नाही. त्याचं कारण तेच आहे की अभ्यासक्रम हा खूप मोठा असतो, त्याला एका मर्यादित ठेवून एका मर्यादेमध्ये त्याला पूर्ण करायचं आहे. तुमच्या माइंडवरती जास्त लोड न देता तुम्हाला जास्तीत जास्त लक्षात कसं राहील त्या पद्धतीने आपण काम करणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा तर होणारच आहे. आणि आता आपण भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.